भन्नाट बातम्यांचा बादशहा राजवार्ता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची निवडणूक थांबवण्याबाबत राज्य सरकारने किंवा सहकार प्राधिकरणाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही। पणन विभागाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी या ठिकाणी राज्य सरकारने स्थगिती दिली नाही, म्हणून राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया सुरू आहे। सोमवारी 1 जुलै 2024 रोजी सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री किरण गायकवाड साहेब हे जाहीर करणार आहेत। 10 तारखेपर्यंत त्या यादीवर आक्षेप नोंदवणे किंवा हरकती नोंदवणे किंवा दुरुस्ती करणे ही बाब होणार आहे। त्यावर अंतिम निकाल होऊन 24 तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल। सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात कुठल्याही प्रकारची शेतकरी हिताची धोरणे या ठिकाणी राबवली नाहीत, दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही। त्यामुळं दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडीची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे। निवडणुकीला पात्र असणाऱ्या दक्षिण आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि व्यापारी मतदारसंघातील 2 प्रतिनिधींसाठीची त्यांची नावं आणि हमाल-तोलार मतदारसंघातून शिवाय ग्रामपंचायतीतल्या 4 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केलेली आहेत। कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घ्यावी अशी विनंती रीट पिटिशन 385/2024 नुसार मी माननीय मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल आणि कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ झाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही आग्रही आहोत।